तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1,77,00,000 एवढ्या महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि या महिलांच्या खात्यावर मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा एकत्रितपणे जमा करण्यात आला। सुरुवातीला 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत वितरण झालं, तर ते फक्त अर्ध्या महिलांनाच पैसे आले होते। त्यानंतर पुन्हा मग वितरणाला 4-5 दिवसांनी वितरणाला सुरुवात झाला आणि शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात पहिल्या शुक्रवारी भरपूर प्रमाणात वितरण झालं आणि शनिवारी अगदी कमी प्रमाणात वितरण झालं आणि पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आले। त्यानंतर अपात्र महिलांची संख्या ही 80 लाख असल्याची माहिती समोर येते। म्हणजेच बऱ्यापैकी महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत। खास करून केवायसी नंतर जास्त प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी थोडीशी वाढलेली आहे। महिला व बालकल्याण विभागात जाऊन आम्ही अपात्र होण्याची काय कारणे, तर तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा करत आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी होत आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने एक परिपत्रक महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे की आम्ही कोणत्याही प्रकारे, म्हणजे अशी अफवा आली होती की तुम्ही जर अपात्र झाले असतील तर काही डॉक्युमेंट तुम्ही महिला व बालकल्याण विभागात नेऊन द्या आणि तुम्ही लगेच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठराल आणि तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता येईल। त्यामुळे अशा अफवांमुळे बऱ्यापैकी गर्दी झाली होती, त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाला एक परिपत्रक जाहीर करावं लागलं आणि त्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की राज्य सरकारने सध्या तरी आमच्याकडे कशाही प्रकारची गाईडलाईन जारी केलेली नाही किंवा आम्हाला त्या संदर्भात माहिती सांगण्यात आलेली नाही। त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट तिथे कोणत्याही प्रकारे स्वीकारला जात नाही, तुमची केवायसी तिथे केला जात नाही, तुमचा तिथे जाऊन कसलाही फायदा होत नाही, तुमच्या मनाची समाधानी तिथे होत नाही। त्यामुळे तुम्हाला काही दिवस हे वाटच पाहावी लागणार आहे। मग लाडकी बहीण योजनेसाठी आता 1,77,00,000 ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना हप्ता तर मिळाला, पण आता त्यांची उत्सुकता लागलेली आहे की मे महिन्याचा हप्ता सुद्धा कधी मिळेल। कारण आता मे महिना सुद्धा जवळपास संपत आलेला, आजची 26 तारीख आहे, फक्त 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि जे अगोदरचे हप्ते होते त्या हप्त्याला विलंब झाला होता, पण यावेळेस विलंब होणार नाही, हप्ता तुमचा वेळेवरच येणार आहे। त्यासोबतच ज्या महिला मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी अपात्र ठरलेल्या होत्या त्या महिलांना हप्ता येण्याचे काही चान्स आहे का, तर तुमच्यासाठी सुद्धा काही चान्स असू शकतो। कारण ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला नसेल अशा महिलांची केवायसी जर त्यांची तपासणी उशिरा झाली असेल आणि त्यांचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट व्हायला जर उशीर लागला असेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्यासोबतच मार्च आणि एप्रिलचा हप्ता सुद्धा येऊ शकतो। त्याच सोबत लाडक्या ताईंनो, सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे तो म्हणजे केवायसी संदर्भात। तर केवायसी सुद्धा पुन्हा तुमच्यासाठी सुरू केला जाऊ शकते, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही। कारण 80 लाख महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात अपात्र करणं हे शक्य नाही, त्यामुळे केवायसी ही पुन्हा सुरू होऊ शकते। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेत आहोत आणि कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील या संदर्भात सुद्धा विचारणा करता। लवकरच आमच्याकडे काही नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे आणि आमच्याकडे जशी काही नवीन अपडेट, नवीन माहिती येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।